सगळेच हिशोब चुकतात. दुकानात आलो तर एक जाडजूड पुडकं माझी वाट पाहत होतं. पुडकं पार्टनरचंच होतं हे मी लगेच ओळखलं. पण ह्याने एवढं सविस्तर काय लिहिलं असेल? मी पुडकं फोडलं. पुडकं फोडताच मी माझ्याशीच मनसोक्त हसलो. पार्टनरने स्वतःच्या हातानेच एक लेटर हेडचं डिझाईन काढलं होतं. M&W अंडरस्टँडिंग कंपनी लिमिटेड. नंतरचा मजकूर त्याने ऑफिसच्या भाषेत लिहिला होता. डिअर श्रीनिवास, रेफरन्स आवर टॉक वी हॅड इन दी लास्ट मंथ. काइंडली रेफर टू आवर डिस्कशन वी हॅड इन दी लास्ट मंथ ऑन M&W. We have gone through the biographical notes sent by you to this company. As explained personally, M remain unchanged. Regarding W, we feel that the case could be improved. Kindly go through the remark given item-wise. You are aware of the fact that the proprietor of M&W is not married, but he has given his remark assuming himself as married. The conversation in the proprietor's case would have taken place on the line stated below. प्रसंग पहिला, चहा. किरण चहा, उठतेस ना? हे हो काय? तुम्हाला मी किती वेळा सांगितलं? काय? जाग आल्यावर मला उठवत जा म्हणून. एक्सेट्रा. आवर सॉल्युशन. उद्यापासून तसं. माझ्या बापाचं काय जातंय? चहा हवा असेल तर घे, नाहीतर मोरीत ओत. रामपाऱ्यात हेडेक नाही पाहिजेल हाय. प्रसंग दुसरा, फरशी धुणे. फरशी मी धुतली. मला लाजवण्यासाठी तुम्ही ही असली कामं करता का? आवर रिप्लाय वुड बी, लाज सुज्ञ माणसाला असते, तुझ्यासारख्यांना नाही. सो वी विल स्टॉप दिस सब्जेक्ट हिअर ओनली. प्रसंग तिसरा, ताप. हे काय? तुमच्या अंगात ताप आहे? हो. केव्हा आला? सकाळीच. मग बोलला नाहीत? तू काय डॉक्टर आहेस? तुझा माझा संबंध काय? तू तुझी कामं व्यवस्थित कर आणि स्वतःला सांभाळ. प्रसंग चौथा, नोकरी. मी नोकरी सोडणार आणि काय करणार? दुसरी बघणार. काहीही कर, ब्लॉक मालकीचा होईपर्यंत घरात पैसा यायला हवा, नाहीतर फुटपाथवर राहावं लागेल. अबोव आर जस्ट द स्पेसिमेन ऑफ डायलॉग. पेपर इन ओरिजिनल आर रिटन फॉर युअर रेडी रेफरन्स. इट्स गिव्स मी प्लेजर टू स्टेट दॅट दिस कंपनी हॅज नॉट चेंज युअर एनिथिंग फॉर द अबोव ॲडवाइज. युअर सिन्सिअरली पार्टनर. PS. काइंडली रेफर टू दी स्केचेस अटॅच. मी पाहिलं तर खरोखरच 2 ड्रॉइंग्स पाठवलेली. एका चित्रात डोक्यावर चपला, तिथं चूक अशी खूण. दुसऱ्या चित्रात पायातली चप्पल पायात, तिथं बरोबर अशी खूण. M&W कंपनीचं पत्र मी व्यवस्थित बॅगेत ठेवलं आणि घरी गेल्यावर सगळं फाडून टाकायचं ठरवलं. पण मी ते सर्व बाड फाडायचं विसरलो. हे कधी लक्षात यावं? तर आमचं W बिथरल्यावर. तुम्हाला बायको जवळची आहे का पार्टनर? रागाने थरथरत किरणने विचारलं. माझं ऐक, मला मुळीच गरज नाही. फक्त माझ्याशी गाठ आहे हे लक्षात ठेवा.
पार्टनर आयुष्यभर पुरणार नाही. संसार माझ्याशीच करायचा आहे हे ध्यानात ठेवा. काय काय त्या माकडाला कळवलं आहेस कुणास ठाऊक, पण त्याला सांगा तू तुझी लफडी सांभाळ. मित्राचे संसार सांभाळायला जाऊ नकोस. हिशोबाची पुस्तकं घेऊन देवधर सकाळपासून बसले होते. मध्येच त्यांनी हाक मारली, श्री. मी धावलो. एका बिलावर बोट ठेवीत त्यांनी विचारलं, हे नाव लक्षात आलं का? हां, हे डोंगरे. त्यांना येऊन महिना झाला. मी तारीख पाहून मानेने होकार दिला. त्यांच्या घरी जा, बिलाचे पैसे आणा. मात्र घरात जर काही कमी जास्त प्रकार दिसला तर पैसे मागू नका. ऑल राईट. संध्याकाळी दुकान बंद करताना देवधरांनी पुन्हा आठवण केली. डोंगऱ्यांच्या घरात काय प्रकार घडला असेल याचा विचार करीत मी निघालो. दुःख काय जगात सर्वत्र आहेच. परिचयाच्या माणसाच्या बाबतीत काही घडलं की आपण म्हणतो, इतर सगळी सोडून ह्याच माणसाच्या वाट्याला हे का? आपण असा प्रश्न जेव्हा नियतीला विचारतो तेव्हा नियतीने इतरांची अडवणूक कुठे केली आहे हे माहीत नसतं. अनेक गिऱ्हाईकात डोंगरे लक्षात राहिले, कारण रोज ते नेत असलेली औषधं. मला ती औषधं पाठ झाली होती. मी न बोलता बॉक्स त्यांच्यासमोर ठेवला. आज ही नकोत असं म्हणून त्यांनी एक कागद काउंटरवर ठेवला. मी यादी टॉनिकची होती. टॉनिकसाठी डोंगरे आले याचा अर्थ आजारी माणूस वाचला. आता चौकशी करायला हरकत नाही. कोण आजारी आहे? बायको. कशा आहेत? काही फरक नाही. मग टॉनिक्स माझ्यासाठी. मी गडबडलो. माझ्याकडे पाहत ते शांतपणे म्हणाले, काल डॉक्टरांना सांगितलं, रोज 50 ऐवजी 500 रुपये फेकायला तयार आहे. ह्या वयात कर्ज झालं तरी चालेल. फेडेन. फक्त वाचणार आहे की नाही सांगा. बरं मग. पेशंट जास्तीत जास्त 2 दिवसांचा सोबती. डोंगऱ्यांच्या डोळ्यात तरारून पाणी आलं. धोत्र्याच्या सोग्याने त्यांनी ते पुसलं. डोंगऱ्यांची ती अवस्था पाहून देवधर पुढे झाले. ते डोंगऱ्यांना दुकानाच्या आतल्या भागात घेऊन गेले. देवधरांनी पुढे गेलेल्या खुर्चीत डोंगरे कोसळलेच. टेबलावर डोकं टेकीत त्यांनी भरपूर रडून घेतलं. देवधर त्यांना थोपटीत होते. दुःख सावरीत डोंगरे म्हणाले, आमच्या दोघात पुढे जाण्याबद्दल पैज लागली होती. पुन्हा तीच जिंकणार. शांत व्हा डॉक्टर. त्यांना काही कळत नाही. ते म्हणतात, तुमची बायको जाणार. कसं शक्य आहे? इथं मी मरणार आहे प्रथम. डोंगरे, जो मागं राहणार आहे त्याचंच खरं मरण आहे. मरणारी व्यक्ती सुटून जाणार आहे. ज्याला आघात सहन करायला मागे राहायचं आहे त्याचं खरं मरण आहे. आठवणीची भूतं मानेवर वागवीत मला जगायचं आहे म्हणून म्हटलं टॉनिक्स माझ्यासाठी. एवढं निराश होऊ नका. त्या होतील बऱ्या. डॉक्टरांचे सगळेच अंदाज बरोबर येतात असं नाही. डोंगरे पटकन म्हणाले, अगदी बरोबर. 28 वर्षांपूर्वी असंच झालं. तब्बल 4 तास बेशुद्ध होती. उषा पायथ्याशी बसलो होतो. जेवलो नाही, झोपलो नाही, कॉटपासून हललो नाही. 2 बछडी होती त्यांनाही विसरलो होतो. 5व्या दिवशीही ती शुद्धीवर आली नाही. डॉक्टरांनी प्रयत्न सोडून दिले. मग त्यांना वाटलं तिच्या पाठोपाठ मी अंथरूण धरणार. त्यांनी फिजिकली मला वॉर्ड बाहेर काढलं. बाहेर मेवणा झोपला होता. तिला त्याच्या स्वाधीन करून मी घरी आलो.
दरवाज्यावर माझ्या नावाच्या शेजारी तिच्या नावाची पाटी होती. खचकन मनात विचार आला, उद्या ही पाटी काढावी लागणार. कुलूप काढलं, दार उघडेच ना. जोर करून उघडलं. दारात तिची कोरी चप्पल अडकली होती. तिने ती एकदाही पायाला लावली नव्हती. शेजारच्या कुसुमला देता येईल. कपाट उघडलं. एक कप्पा तिच्या साड्यांनी अडवला होता. हा कप्पा आता रिकामा करायचा. पाठोपाठ मुलांचा विचार. धाकट्याला आजोळचा लळा होता. मोठा माझ्या मागे असायचा. धाकटा आजोळी, मोठा आपल्याजवळ. तासाच भविष्यकाळ आखला. सकाळी कुसुमने उठवल्यावर जाग आली. जाग येत्या क्षणी पहिला विचार मनात, ही गेली असणार. हाच. डॉक्टरच्या सांगण्याप्रमाणे ती फार तर रात्री 2 पर्यंत जगणार होती. शांतपणे कोपऱ्यावर आलो. चहा घेतला. पशू म्हणाल, पण खूप खाऊनही घेतलं. तिला वॉर्डबाहेर काढलं असेल. तांबड्या शालीखाली झाकलं असेल. आणि विश्वास बसायचा नाही. वॉर्डात प्रवेश केला. तोच सिस्टरने सांगितलं, शी इज आउट ऑफ डेंजर. आता पुन्हा तशीच वेळ आली आहे. फक्त भविष्यकाळ नाही म्हणून काही आणखीन नाही. आता फक्त भूतकाळ, आठवणी आठवायच्या. शरीराला टॉनिक पाजून मन बळकट होतं का पाहायचं. 28 वर्षांपूर्वी परिस्थिती निराळी होती. म्हणून फळीवरची पुस्तकं कपाटात टाकायची होती. पिल्लांसाठी जगायचं होतं. आता कोण आहे? मुलांची लग्न झाली का? पिल्लं उडाली पोरा? म्हणजे ज्याने दिली त्याने नेली. माय गुडनेस. कशाने? लोकल. दोघं दारात उभी होती. धक्काबुक्की झाली. दोघं फेकली गेली. त्यांच्या दुःखाने जगणार नाही असं वाटलं. एवढा जगलो. काय करणार? सगळा हिशोबच चुकला. आता उरलेला हिशोब पुरा करायला मला मागं ठेवून बायको चालली आहे. मनातले कड संपले असावेत. त्यांनी डोळे कोरडे केले. भीषण हसत डोंगरे म्हणाले, टॉनिकच्या बाटल्या देता ना? देवधर म्हणाले, टॉनिक्स द्या, नेहमीची औषधं पण घ्या. डोंगरे म्हणाले, माझ्याजवळ फक्त टॉनिकचे पैसे आहेत. देवधर म्हणाले, तुम्ही दोघांचं औषध घेऊन चला. तुमच्या बायकोला वाचवायची ताकद डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये नाही. इथल्या हजारो औषधात नाही. तुमच्या तीव्र इच्छाशक्तीत नाही. आपल्या बुद्धीपलीकडची आकडेमोड आहे ती. तो हिशोब चुकतोच. आपण हातात फक्त वजाबाकी आहे. बायकोला जगवा, स्वतः जगा. आपला हिशोब आल्यानंतर पाहू. त्यानंतर हा प्राणी दुकानात आला नाही. पत्त्यावरून घर शोधून काढलं. दरवाज्यावर दोघांच्या नावाच्या पाट्या अंजून होत्या. बरं वाटलं. मी दार वाजवलं. आतून उत्तर आलं नाही. पुन्हा वाजवलं तरी नाही. मग लोटलं तर ते उघडलं गेलं. आतून शीन आवाज आला, विष्णू का? ये. तसाच पुढे ये. समोरच्या भिंतीला दिवा आहे. लक्षात आहे ना? मी अभावितपणे देवापुढे हात जोडले. डोंगऱ्यांची बायको जिवंत होती. मी पुढे झालो. अंदाजाने चालत गेलो. बटन शोधून दिवा लावला. समोरच डोंगऱ्यांची बायको पलंगावर झोपली होती. तशीच नजर वर गेली तो काय? वरच्याच फळीवर टॉनिकच्या बाटल्या वेष्टनासकट पडलेल्या आणि फळी शेजारी लावलेल्या डोंगरांच्या फोटोला एक घसघशीत हार घातलेला. डोंगऱ्यांच्या आयुष्याचा हिशोब पुन्हा चुकलेला.
डोंगऱ्यांच्या घरातून बाहेर पडलो. रस्त्यावर आलो. कुठे जावं? रस्ते माणसांनी, वाहनांनी, फेरेवाल्यांनी भरलेले. मुंबईला विश्रांती घ्यायला सवड नाही. माणसं माणसं. दुकानाच्या फळ्या उघडल्यापासून बंद करेतो माणसं. ती प्रत्येक दुकानातून. हॉस्पिटल उघडा ती भरतात. हॉस्टेल्स काढा ती चालतात. मार्केट्स उभी करा काय पाय ठेवायला जागा नाही. थिएटर्स बांधा प्रत्येक शो फुल. बागा पिकवा गवता इतकी माणसं. फक्त घरं कमी. बसेस अपुरा. घराघरातून पाळणा हल्लाच पाहिजे का? वात्सल्याचा वर्षाव करण्यासाठी पोटचीच पुलं हवीत का? मीच मला हसलो. दुसऱ्याच्या मुलावर तर सोडाच. 2 पोटच्या मुलातच आईबाप वात्सल्याची समान वाटणी करू शकत नाहीत. मी इतका ह्या गोष्टीवर विचार का करावा? माणसाच्या हातातल्या ह्या गोष्टी नसतानाही आणि हे पटलेलं असताना मला याचा इतका त्रास का व्हावा? ह्यासारख्या प्रश्नांची उत्तरं कोणत्या पुस्तकात मिळतील? एका कीर्तनात बुवा सांगत होते, आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाला भगवद्गीतेने उत्तर दिलं आहे. सगळे प्रश्न सोडवणारा धर्मग्रंथ आपण आयुष्यभर वाचत नाही आणि जेव्हा आपण आपल्या घरात एक प्रश्न होऊन बसतो तेव्हा आपण हा ग्रंथ हातात घेतो. श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त केलं ती कथा आपण म्हातारपणी वाचायला घेतो. आपण तेच करीत आहोत. आपण पार्टनर होऊ शकत नाही आणि दादाप्रमाणे मागे वळून न बघायची ताकदही कमावू शकत नाही. कुठं जावं तर झक मारीत बोरिवलीलाच. केव्हा जावं तर शेवटची गाडी चुकायच्या आत. किरणने अबोला धरून किती दिवस झाले? 20. म्हणजे किती तास? 480. सेकंद किती? मिनटं किती? अर्थात ही आकडेवारी कशाला? सगळेच हिशोब चुकतात. घरी आलो तर दार उघडं ठेवून किरण वाट पाहत दारातच उभी. हाही हिशोब चुकला. तिने दार लावून घेतलं. मला तिथंच कडकडून मिठी मारली आणि हुंदके द्यायला सुरुवात केली. किरण किरण काय झालं? तुम्ही दृष्ट आहात. एकदम कबूल. पण झालं काय? संध्याकाळी 4 वाजल्यापासून मी इथं उभी आहे. 4 पासून? हो. मी इतक्या लवकर येतो का? मी दुकानात फोन केला होता. कधी? सांगते. अगोदर वचन द्या. कसलं? पुन्हा घरी उशिरा येणार नाही म्हणून. हे घे. तसं नाही. मी किरणला वर उचलली. तिचे मोकळे केस दोन्ही कानांच्या बाजूने हात घालून घट्ट धरले. दोन्ही हातांच्या तळव्यात तिचं तोंड धरलं आणि चुंबन घेतलं. ती शांत झाली. आज लवकर कशी आलीस? हॉस्पिटलमध्ये गेले होते. शर्माला ॲक्सिडेंट झाला. तुमचा टायपिस्ट? हो. कसा आहे? नो होप्स. हे सांगताना तिचे डोळे भरून आले. किरणला मांडीवर घेऊन मी थोपटायला लागलो. त्याची बायको. तिला पुन्हा रडू कोसळलं. काय झालं? सारखी टाहो फोडते. डॉक्टर, त्यांना फक्त एकदाच माझ्याशी बोलू द्या. मला बोलायचंय. कायम लागून राहील. एकदाच शुद्धीवर येऊ देत. फक्त एकच शब्द. सांगता सांगता किरण रडत होती. मी थोपटीत होतो. एकाएकी मला आवेगाने मिठी मारीत ती म्हणाली, श्री, मी तुझ्याशी कधीही अबोला धरणार नाही.